माहितीसाठी मिरस्पोर्ट भरोडी हा संघ लकी ड्रॉच्या आधारे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे। चालू सामना आपण सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत। न्यू तुफान पिंपलास वर्सेस स्वराज्य कशेली। चला न्यू तुफान पिंपलास संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या। न्यू तुफान पिंपलास संघाचे कॅप्टन क्षेत्ररक्षण लावून घ्या। गिरीश पडवी कंपनी आपण फलंदाज सलामीचे फलंदाज पाठवा। बघा इथून एका तासामध्ये आपल्याला 2 सामने संपवायचे आहेत आणि जर इथे तुम्ही सेमीफायनलला उशीर कराल तर अंतिम सामन्यालाही उशीर होईल। अंतिम सामना आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळायचा आहे, इतकं लक्षात असू द्या। धन्यवाद चिकणे सर। मित्रांनो, आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन इथे मात्र झालंय या व्यासपीठावर निश्चितच ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे। स्वर्गवासी मोनिका स्मृती चषक 2021 आणि या चषकाच्या आयोजनात 4 छान लावण्यासाठी अर्थात ज्यांची उपस्थिती मिळाली ते सर्व व्यासपीठावर अनेक मान्यवर निश्चितच सामना कशेली गाव समीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जातं। लक्ष्मणजी त्यानंतर पहिल्या चेंडूला आपण पाहतो हुक केला होता गिरीश मडवी। साई आहे आय थिंक तिथे, यस साई यांनी पहिल्या चेंडूला हुक केला होता आणि मात्र चेंडू सरळ सीमा त्याचबरोबर व्यासपीठावर विनंती असेल पुन्हा एकदा समीरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण राम भोसले यांना सन्मानित करायचंय। आणि मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, तिथे सामना सुरू आहे आणि त्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया। वडू नगरगावचे सुपुत्र आमचे परम मित्र शेलके सर। तर जाऊया आपण मैदानात। पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे। साईनाथ हा बाद होऊन परतलेला आहे। 3 षटकांचा सामना असेल। चला वेळ दौडू नका अजिबात। धन्यवाद। व्यासपीठावर विघ्नेशजी पाटील उपस्थित आहेत, यांनाही शुभ सन्मानित केले जाईल।
यस विघ्नेशजी पाटील यांचा शुभ सन्मान संजय दादा आपल्या शुभ हस्ते आपण करा. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ मित्रांनो आपण ऑफर करतोय. आणि असं म्हणतात फुलांकडून माणसाने जगणं शिकलं पाहिजे. फार कमी दिवसाचं जगणं असतं, आपल्याला निश्चितच हर्ष प्रमोद यस चला समोरची बच्चे कंपनी आहे, आपणास हात जोडून विनंती आहे आपण इथनं बाजूला व्हा. यस समालोचन कक्षाच्या बाजूला व्हा, इथनं बाजूला व्हा. तुमची रेलचेल फार असते, डिस्टर्बन्स तयार होतो. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झाला होता. किशोर पुन्हा एकदा स्वतःला तयार करेल. थोडस पॉज मध्ये दरम्यान अतिथी गणांमुळे या स्पर्धेला या सामन्याला आला होता आणि तो दूर झालाय. चला यावे मोठा फटका दरम्यान आलेला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जरी गडी बाद झाला असेल तरी त्याचा कोणते दडपण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. ते गिरीश याच्या मनावर, कारण स्वतःवर विश्वास आहे. एक षटकार आपण पाहिला, जागा बनवली. डावे यष्टींच्या खूपच मागे गेले होते आणि त्यांना असं वाटलं की शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू असेल त्याला दिशा दिली जाईल आणि मोठा फटका खेळता येईल, परंतु यावेळेस इथे मात्र सक्सेसफुल झाले नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. इथे यावेळेस बिग हिट करायचा तो ऑन साइड रिजन मध्ये. चेंडू सरळ गेला इकडे, डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत, लॉंग लेग रिजन मधून चेंडू अडवतायत आणि ही एकदा इथे यावेळेस अंकित केली जाईल. दरम्यान अंतिम क्षणाला डायरेक्टरीचा इथे मात्र प्रयत्न थोडासा दाखवला परंतु केला नाही. मोरे सरांनी मात्र जागृत केलं. एकदा इकडे मात्र आली आणि धावफलक 7 पर्यंत गेलेला आपण पाहू शकाल. यावेळेसचा चेंडू आहे उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू, आउटसाइड दी ऑफ स्टंप ज्याला आपण म्हणू शकतो. फारच बाहेर इकडे मात्र पिच झाला आणि अमांतर एक धाव दरम्यान आली. धावफलक 1 ने वाढलाय. 8 पर्यंत गेलेले धावफलक यावेळेस आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निर्धारित 3 षटकांचा सामना मित्रांनो तुम्ही एन्जॉय करता. स्टेप आउट भगवा रंग म्हटलं तर त्यागाचं प्रतीक असतं आणि भगवा रंग निश्चितच सनातन धर्माचं प्रतीक आहे. सनातन धर्माचा झेंडा जर आपण पाहिला तर तो भगव्या रंगाचा असतो आणि अलीकडच्या काळात त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेची स्थापना झाली आहे आणि त्यांच्याही झेंड्याचा रंग पक्षाचा रंग निश्चितच भगवा मानला गेला. गोलंदाज तयार.
ऑफस्टमच्या बाहेर शॉर्ट पिचिंग आहे, अप ट्रॅकर आहे, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकदा वाली एक एंड इथे मात्र सोडलं गेलं नाही. तुम्ही अगदी त्याच्या जवळ गिरीशच्या पोचले तरी इथे मात्र धावपात करता येणार नाही. एकदा वाली आणि धावफलक 1 ने वाढलं, 9 पर्यंत गेलं. चला, पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत माझ्या उजव्या साईडला निश्चितच मला दिसतं, मला असं वाटतं भरोडी गावचे प्रेक्षक असावेत. आपणास सस्नेह विनंती आहे, पडद्याच्या मागे यायचंय. यस, मी संघ सहकारी मला दिसतात. सस्नेह विनंती आहे, विनंतीपूर्वक आपण मागे या. चला या. यस, वेळ अधिकचा खर्च करू नका. यानंतर आपल्याला फायनल खेळायचे आणि यामधून कोणता तरी एक संघ जिंकेल, एक संघ पराभूत होईल. जो संघ जिंकेल त्याला 2 षटकांचा सामना करावा लागेल आणि त्यावेळेस कोणते हाफ मेजर्स नसतील. कोणीही दाद किंवा तक्रार करू नका की तुम्ही असं का केलं म्हणून. चला, वेळच्या बाबतीत सहकार्य करा. नऊ धावा धावपलकावर. एसटी रक्षकाच्या मागे जो ब्लॅक स्क्रीन आहे तिथे जी मुलं उभी आहेत, यस यस तुम्हीच, जरा बाजूला या, पडद्याच्या मागे जा. इनफॅक्ट त्याचबरोबर मला असं वाटतं खेळाडू कक्षाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे प्रेक्षक आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल. यस, मला निश्चितच दिसत आहेत प्रशांत पाटील साहेबांच्या बॅनरच्या तिथे जे 2 प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला. मला असं वाटतं स्वराज्य स्पोर्ट्स कोशाईचे समर्थक आहेत. यावेळेचा चेंडू अप्रतिम आहे. चेंडू पडला, टेक ऑफ होताना राईज झाला आणि सरळ निघून गेला. कोणत्या पद्धतीने आतल्या अंगाला यावेळेस वळण दिलं नव्हतं. इन कटर चेंडू हाताळला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज तयार असतील. रतिलाल, चला सोशल डिस्टन्सिंग इथे मात्र ठेवलं जातं चिकणे सरांच्या भाषेमध्ये आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. याही वेळेस निर्धाव चेंडू येतोय आणि धावफलक स्थिर आहे, 9 आहे. कुठेतरी दबाव जाणवतोय फलंदाजीवर. इथे शपल क्रॉस आणि घर असायची, त्याचबरोबर घरामध्ये जमीन असायची, त्यावर निश्चितच सारवण असायचं, रांगोळी असायची. परंतु आमच्या समालोचन कक्षाच्या समोर ज्या बिल्डिंग दिसतात गावामधील रतिलाल, चला गोलंदाजी मार्कवर या. गिरीश आणि जयेश नावाचे 2 फलंदाज यावेळेस तयार आहेत. खरं तर बॅकफुटला येऊन लेग साइड रिजन क्लिअर करायची होती, परंतु अंतिम क्षणाला असं समजलं की चेंडू उसळलाच नाही, फार खाली राहिला. त्यावेळी चेंडू फळीचा कसाबसा संपर्क आणला गेला आणि निश्चितच दुधाची चव ताकावर म्हणतात. यावेळेस फक्त आणि फक्त 1 धाव तिकडे आली आणि धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 10 पर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओव्हर चला, भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर सर्वात वेगवान षटक हाताळणारा भावेश पवार हा गोलंदाज आहे. ओल्ड क्रिकेटचा विचार केला तर मला असं वाटतं शाहिद आफ्रिदी नावाचा गोलंदाज सर्वात लवकर षटक संपवत असतो. शटल क्रॉस या अगोदर निश्चितच
एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. आपण पाहतो धावपलखोर धावा आहेत 11 आणि दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावर आहे. हॅलो, यावेळेस निश्चितच लीडिंग एज लागली गेलेली होती आणि एक धाव दरम्यान आलेली आपल्याला तरी पाहायला मिळाली होती आणि 12 धावा यावेळेस धावपलखोर लागतात. 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथे मात्र संपतोय. 2 षटकांच्या अंती 4 बाद 12 अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या महत्वाच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स कोशेळी या संघाची क्रमांक 3चं षटक घेऊन घनश्याम भोईर पुन्हा एकदा तयार असतील पाहिजे. या षटकामध्ये कशा पद्धतीने त्यांचं प्रदर्शन राहते. फलंदाजीसाठी यावेळेस अवेलेबल आहेत जयेश आणि त्यांच्या साथीने भरत पाहिजे. मला असं वाटतं जयेश यांनी या अगोदर बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांची ॲबिलिटी स्पष्ट केली आहे आणि यावेळेसही तशीच येस दोन धावा दरम्यान ते या चेंडूवर अंकित केल्या गेल्या. निश्चितच काही मान्यवर आमच्याकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याच्या सूचना आमच्यापर्यंत प्राप्त होतात. त्यामुळे इकडे मात्र ग्राउंड कडे लक्ष नव्हतं. 2 धावा आल्या आणि धावफलक 14 पर्यंत गेले पाहिजे. क्रमांक 2चा चेंडू कशा पद्धतीने इकडे हाताळला जातोय घनश्याम भोईर यांच्या माध्यमातून. तयार असतील फलंदाज भरत. फुलटॉप होता. फलंदाज निश्चितच उजव्या एसटीच्या खूपच बाहेर होते आणि डावी एसटी आणि मधली एसटी नजर इथे मात्र आली होती, नजरेसमोर होती गोलंदाजाच्या. कदाचित त्याने अगोदर ठरवलं नसेल, परंतु ज्यावेळेस असं समोर स्टंप दिसतात त्यावेळेस कोणी गोलंदाज असेल त्याला असं वाटतं बोल्ड करावं. यावेळेस आपला नॅचरल गेम आहे तो इथे करत असताना घनश्याम भोईर आपण पाहतो याही वेळेस डायरेक्ट हिट दिली गेली विकेट किपरच्या माध्यमातून. विकेटच्या मागे कोणताही क्षेत्ररक्षक असो, विकेट किपर असो, डायरेक्ट हिट पासून इथे मात्र सोडलं नाही कोणाला. प्रत्येक वेळी चांगलं डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट केला गेला आणि सक्सेसफुल अटेम्प्ट दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, व्यासपीठावर निश्चितच उपस्थित माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी सौ शांताताई महादेव घोरत यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने तुमचं स्वागत असेल. हे षटक संपल्यानंतर आपण त्यांच्या शुभ सन्मानाकडे जाऊया. आयोजकांना विनंती असेल आपण इथे मात्र तयार राहायचंय. गोलंदाज तयार घनश्याम. क्रमांक 3चं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत धावपलखोर धावा लागलेत फक्त आणि फक्त 15. जयेश आणि त्यांच्या साथीने नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय महेश. गोलंदाज तयार. शपल क्रॉस होऊन खेळायचं होतं. चेंडू अचानक उसळला. गती मात्र या चेंडूवर बिलकुल नव्हती, म्हणूनच कोणत्याही पद्धतीचं चांगलं टायमिंग झालं नाही. एक धाव घेण्याची मुभा असेल, एकेरी दुहेरी धावा जर आल्या तर इथे मात्र काही फरक पडणार नाही असं वाटतं. मला असं वाटतं आनंदित असेल, काय विचार करणार नाही. तिथे मात्र घनश्याम भोईर आणि टीम. एक धाव इकडे आली, धावपलखोर धावा लागल्या 16. तिसरं षटक म्हणजेच अंतिम षटक. गोलंदाज तयार. इथे मोठा पट्टा निर्धाव चेंडूची सांगता झाली. 16 धावा धावपलखोर लागल्या. इथे आणि काय
इथे मात्र पंचांचा कस पूर्ण लागेल आणि जो अनुभव वापरला जातोय हा चेंडू स्वैर इथे मात्र घोषित केला जातोय. मला असं वाटतं अगदी कमी अंतर होतं ते मात्र डावी एसटी आणि चेंडू पासून, परंतु निश्चितच आणि त्यापासून 1-2 इंच जरी चेंडू बाहेर आला तरी तो स्वैरच घोषित केला जातो. अशा पद्धतीचे नियम क्रिकेटमध्ये आहेत मित्रांनो. गोलंदाज तयार असतील. समोर DJ Vaibhav in the आणि षटकाराने हे सत्र संपवलं जात आहे. निश्चितच 29 धावा मित्रांनो. धन्यवाद. यस, त्यानंतर आपण व्यासपीठावर जाणार आहोत. व्यासपीठावर काही सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केलं जात आहे. माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी शांताजी महादेव घरत अंजूर यांचं स्वागत आणि सन्मान कायमजी प्रधान यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. पाहतो आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी शांताबाई महादेव घरत अंजूर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद शांताताईजी, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. मीर स्पोर्ट बरोडी संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचंय. व्यासपीठावर आले तरी हरकत नाही. मीर स्पोर्ट बरोडी संघाचे कॅप्टन चला. कशेली संघ चालू सामन्यातील विजेता संघाला फायनल खेळायचे एवढं लक्षात ठेवा. कशेली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेलकम. मीर स्पोर्ट बरोडी संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेले, आपलं हार्दिक स्वागत आहे. अंतिम फेरीमध्ये मीर स्पोर्ट बरोडी हा संघ पोहोचलेला आहे. सर्व पाठीराख्यांचे मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. त्यानंतर जाणार आहोत आपण सेमीफायनलच्या या दुसऱ्या इनिंगकडे. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा करायचे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा करायचे, कारण 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 10ची सरासरी राखणं आवश्यक आहे. शेवटच्या चेंडूवर जो अगेन द स्पिन षटकार आला होता, तो षटकार अतिशय महत्वाचा ठरला. बॅटमधून आला जयेशच्या. किशोर पाटील आणि तुषार ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गेम प्लॅन इथे चेंज केलेला आहे. 3 षटकांच्या सामन्यासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहत होतो किसन सलामीस येत होते, आणि आता मात्र तुषारला सलामीस पाचारण केलेले. वेल, गोलंदाजीची सुरुवात करेल गोलंदाज गिरीश मडवी, कॅप्टन. चला लवकर सुरुवात करा पंच. 5:25 झालेले आहेत. 6 वाजेपर्यंत आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, त्यानंतर बॅड लाईटचा सामना करावा लागेल. राऊंड द विकेट. पहिला चेंडू किशोर पाटील साठी, आणि पहिला चेंडू दिशा वरकटलेला. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. सुरुवात तितकी चांगली मिळालेली नाहीये स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाला. 30 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 30 धावा.
ब्लॉकहोलचा चेंडू ऑफ स्टॉम यॉर्कर आपण बघितला. कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र मिस फिल्डिंग होते, प्लम्बलिंग झालं होतं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. किशोर पाटील आपलं खातं खोलतोय, स्वतःचं खातं खोलतोय, मात्र धावसंख्या धावफलकावर लागते ती 3. येस, 3 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अंगावर चेंडू आदलतो. अपील बघा, गिरीश मडवी विश्वास कमी होता, अपील मध्ये उत्साह जास्त होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बघू पंच निर्णय द्या लगेच. लेग बायचा इशारा. धावा किती आल्या? 1 पण नाही धाव. ओके, चला जैसे ते परिस्थिती. गोलंदाजीची सुरुवात करा गिरीश मडवी. ओहो बघा, ज्या गोलंदाजीसाठी, वेगवान गोलंदाजीसाठी गिरीश मडवी ओळखला जातोय, कशेले एक्सप्रेस, तीच गोलंदाजी आपण पाहतो, तोच चेंडू पाहतोय. आणि असे चेंडू खूप कठीण असतात फलंदाजांना केलायला, खास करून डावखुरी हाताचा फलंदाज. या फलंदाजाला बाहेरच्या अंगाला वळवला होता चेंडू, स्विंग झाला होता हवेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गिरीश. आता मात्र चेंडू हवेचा टॉप एज लागलेला आहे. क्षेत्ररक्षक येईल का नाही? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होत नाहीये. ओहो, किशोर पाटील दुसऱ्यांदा आपण पाहतोय, दुसऱ्यांदा लेझी रनिंग बिटवीन द विकेट. निष्काळजीपणा, फक्त आणि फक्त निष्काळजीपणामुळे दुसऱ्यांदा फॉर्म मध्ये असलेला किशोर पाटील इथे बाद होतोय. मागच्या सामन्यामध्ये असाच निष्काळजीपणा दाखवला होता आणि ह्या सामन्यामध्येही स्वतःच्या विकेटची किंमत ओळखायला पाहिजे प्रत्येक खेळाडूने. इथे मात्र ते केलेलं नाहीये. किशोर पाटील बाद. फॉर्म मध्ये असलेला फलंदाज बाद होतो ना, आपल्या संघाला नक्कीच नुकसान होत असतं. कारण सकाळी तुम्ही झंझावाती खेळी बघितली होती, तब्बल 33 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये किशोर पाटीलने. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 4. 30 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 30 धावा. आता मात्र समीकरण बदलेल. 1 षटकानंतर तुमच्यापर्यंत मी अनालिसिस पोहोचवेन. मात्र तत्पूर्वी सामन्याला लगेच सुरुवात करा. पंच गिरीश मडवी, ओव्हर द विकेट. बॅट्समन किसन मात्र समोर आहे, तो बॅट्समन आहे तुषार. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. जेन्युइन इन कटर आपण बघितला. पडल्यानंतर चेंडू आजच्या अंगाला वळला होता. जवागल श्रीनाथ याच्या मार्फत आपण असे इन कटर बघत होतो. आणि आता मात्र गिरीश हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललेला आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत गलीमध्ये येतोय, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करताना फलंदाज होतो इथे धावबाद. राजू भोईर सध्या गोवा इथे आहेत. कशेली संघासाठी त्याने हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यानंतर सन्मान्य श्री देवानंदजी थले सल्लागार आहेत नवीन 40+ संघटनेचे. तसेच नगरसेवक यांच्याकडून या संघाला, स्वराज्य कशेली संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेली 5. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. जयेश गोलंदाजीसाठी येतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या साई. शेवटचा सामना आपल्याला खेळायचंय. चला जयेश, आपण गोलंदाजीला सुरुवात करा. समोर फलंदाज तयार होत आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. समोर आहे किसन. इथे मात्र बघतोय आपण हाफ ट्रॅकर होता, अगदी धीमा टाकला होता.
हा धीमा चेंडू मात्र इथे खेळता आलेला नाहीये किसन यांना. 11 चेंडू 25 ची आवश्यकता. रेग्युलर क्रिकेटला इतके प्रेक्षक नसतात, इतके प्रेक्षक आपण 40+ क्रिकेटला पाहतोय. ओहो, इथे मात्र शफल क्रॉस झाला होता. फलंदाज चेंडू गेला यष्ट्यांच्या अगदी नजदीक जवळून. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. किसन परेशान आणि कर्णधारी परेशान असेल, कारण आता 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओहो, पुढच्या चेंडूवर काय घडेल? प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे या इनिंग साठी. जयेश ओव्हर द विकेट. इथे मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये व्हॉट अ कॅच बाय जयेश. आजच्या दिवसातील हा एक उत्कृष्ट झेल घेतला जयेशने आणि खेळी संपुष्टात आली किसनची. आपण असा झेल बघितला होता. काळीराम केणी चौथा हिरवा मानकोली बी या संघामार्फत खेळत होते आणि काळीराम केणी यांनी असाच कॉटन बॉल अतिशय सुंदर पकडला होता. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण कठीण झालेलं आहे. मात्र समोर फलंदाज आहेत घनश्याम. हे कठीण समीकरण सोपं करावं लागेल आणि त्यासाठी पहिलाच चेंडू शफल क्रॉस होऊन केले. अगदी डोफ्यावर चेंडू, मात्र गुडघ्यावर आपण पाहतो, गुडघ्यावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. 4 चेंडू डॉट आणि 1 फलंदाज बाद. काय जयेश इथे गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. आठ चेंडू 25 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. ओहो, चेंज ऑफ पेस आउटसाइड ऑफ स्टंप आपण बघितला. नक्कीच 5वा चेंडू डॉट. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना जयेश. 5 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. पूर्ण सामन्याचं चित्र बदललेलं आहे जयेशने. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. इक्वेशन 7 चेंडू 25 धावा. ते मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला. बघतो आपण विकेट मेडन. हो हो हो, विकेट मेडन या स्पर्धेतील दुसरा विकेट मेडन आपण बघितलं जयेश कडून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, मिडल कॉन्फरन्स नको. गिरीश मडवी. नवजीवन याने विकेट मेडन टाकलं होतं मीर स्पोर्ट भरोडी संघाच्या. आणि त्यानंतर आता मात्र जयेशच्या मार्फत आपण एका षटकात 25 धावांची आवश्यकता आहे. एका षटकात 25 धावांची आवश्यकता. येस, आपला मिसाईल बाहेर काढलेला आहे गिरीश मडवीने आणि ते मिसाईल आहे साई. शेवटचं षटक. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होते. समोर आहे फलंदाज रतिलाल. एक बिनीची जोडी आहे खेळपट्टीवर. रतिलाल आणि घनश्याम. मात्र 6 चेंडू 25 धावा करायचे आणि त्यामधील 6 धावा येतील का? नाही, जयेश कडे चेंडू गेलेला आहे आणि इथून मात्र जावं लागेल, परतावं लागेल रतिलाल यास. डीजे मास्टर थांबा आता आपण. चला मिडल कॉन्फरन्स नको प्लीज. जयेश पाटील याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे देवानंदजी थले यांच्याकडून. यस, दिलीपजी माधवी आणि प्रल्हाद पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत.
स्वराज्य कशेली संघाला पहिल्या दिवशी जे 1000 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिकसाठी ठेवलं होतं आयोजकांपैकी कोणीतरी ते कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याकडे जमा केलं, नक्कीच आम्हाला सांगायचंय. इथे मात्र खाली राहणारा चेंडू. हो, आता मात्र पाहतोय आपण प्रेक्षकांचा आवाज. कशेली संघाचे पाठीराखे आहेत डाव्या बाजूला. आपण जर बघितलं अप्पा एंटरप्राइजेस स्टँडच्या अगदी बाजूला बघा प्रेक्षक किती उल्हासित आहेत, कारण त्यांचा संघ यावर्षी पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जवळ सज्ज झालेला आहे. इथे मात्र हवे चेंडू. झेल होतोय गिरीश मडवीकडून आणि मात्र आणखी एक फलंदाज. इथे घनश्याम भोईर यांना जावं लागेल खेळपट्टी सोडून. तीन चेंडू आणि 25 धावा. मागचे 9 चेंडू बघा, मागच्या 9 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये आणि फलंदाज बाद झालेले 3. काय गोलंदाजी. दमन चषकामध्ये जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती खारबाव संघाविरुद्ध, त्याचप्रमाणे आपण पाहतोय गोलंदाजी. इथे मात्र मोठा फटका षटकार येतोय बॅट मधून. जसं दुकान टाकून फायदा नसते, साप गेल्यावर भुई तोपटून फायदा नसते, तसंच इथं घडतंय. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. कव्हर क्षेत्रामध्ये झेल सुटतोय, मात्र सुटलेल्या झेलाचा तितकासा फायदा मिळणार नाहीये नितुफान पिंपलास संघाला. यस, स्वराज्य टीमने जर फायनल मारली तर सन्माननीय नवीन 40+ क्रिकेट संघटना सल्लागार देवानंदजी तले यांच्याकडून गोवा ट्रिप असेल. धन्यवाद देवानंदजी तले साहेब. यस, अप्पा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सन्माननीय मौसमजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि अशा प्रकारे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या त्वरित. दोन्ही संघाचे कॅप्टन सन्माननीय काशीनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उद्योजक दातिवली आपलंही स्वागत आहे. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अंतिम सामन्याची टॉस आपण करायचे. काटेई गावचे उद्योगपती काशीनाथजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुण्यांना विनंती असेल चला व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अतिथीगण विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला अंतिम म्हणजे शेवटच्या सामन्याची नाणेफेक यानंतर मैदानामध्ये केली जाणार आहे. चला समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीर वर या. दोन षटकांचा सामना. यस, बघा रिस्क दोन्ही कर्णधारांचे. दोन्ही कर्णधार तुम्ही सांगा, रिस्क तुमची आहे. चला पाहुणे आपण टॉस करून घ्या. टॉस कोण बोलणार आहे? टॉस कोण बोलणार आहे? नको ना. छापाचं म्हणणं आहे गिरीशचं आणि टॉस जिंकलेले स्वराज्य कशेली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण अंतिम सामना पाहायला.
38 नाहीच आहे, 45 आणि 40. पहिलं षटक 45, दुसरं षटक 40.